हळदी कुंकासाठी रेडी होते। ही साडी तर तुम्ही बघितलेलीच आहे, पण हा ब्लाऊज मी एक्स्ट्रा म्हणजे सेपरेट शिवून घेतलेला आहे। खूप सुंदर आहे आणि असं कॉन्ट्रास्टमध्ये पण मस्त दिसतो। काही नाही, तयार झाल्यानंतर असं थोडंसं स्टाईल मारत होती। खूप दिवसानंतर असं छान वाटत होतं मला सुद्धा, की एक आपल्याकडे असतं ना संक्रांती, वटपौर्णिमा किंवा असं हळदी कुंकाला स्पेशल वाटतं। तर थोडक्यात तयारी केलेली आहे आणि मी घरीच नाश्त्याचा पदार्थ म्हणजे वडापाव मी करायचं ठरवलेलं आणि सगळी तयारी मी करून ठेवलेली अगोदर। आणि म्हटलं ज्यावेळेस हळदी कुंकाचं होईल ना त्यावेळेस नंतर गरम गरम वडापाव तळायचे फक्त आणि सगळ्यांना सर्व करायचे। म्हणजे खूप जास्त जणी नव्हत्या, फक्त 5च जणी होत्या। पण आमच्या इकडे कसं असतं, आता वेगवेगळ्या सोसायटीमध्ये राहतो ना, तर मग त्यांचे मिस्टर वगैरे पण येतात। म्हणजे यावेळेस तरी खूप जास्त नव्हते, कमीच होते लोक बाहेर गेलेले फिरायला। तर नाहीतर दरवर्षी थोडेसे अजून जास्त असतात। तर छान वाटलं खूप दिवसानंतर, म्हणजे या घरातला तर हा माझा पहिलाच सण आहे, म्हणजे आम्ही घर शिफ्ट केलेलं आहे। हळदी कुंकाच्या दिवशी मी विडे पण घेतलेले होते। आमच्या भागात विडे घेतले जातात आणि नेमकं काय प्रथा आहे किंवा कसे घेतले जातात मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते, नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओ।